म्हणजे आजचा रविवार त्याच्यामुळे 1-2 मिरच्या टाकला ना छान असं आंबे. हे माझं पोर लय गुणी बापरे, अजिबात या वाघापर्यंत पाणी लागतं तो पण ते वाढतच जाणार असं आहे ते. ही आपली थालीपीठ भाजणी बघा. हॉलमध्ये करून घे मजा. तर दोघांना वर बसा सांग. चला कामं चालू आहेत आमची. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सुरू झाला आहे आपला दिवस, कधीच सुरू झाला आहे. सकाळी आज लवकर उठलो होतो. आपले वाघ्या शिरू एकदम मस्त मजेत आहेत, ठणठणीत आहेत. त्यांना आता सकाळी ना राऊंड मारायला नेलं होतं दोघांना पण. कुणाल आणि कुणालचे बाबा दोघंजण गेले होते आणि आता त्यांचं औषध खाऊन झालेलं आहे. खाऊन पिऊन पण सगळं म्हणजे नाश्ता सगळं त्यांचं झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. आता ना चक्की लावले हो, आपलं जे ऑर्डरचं आहे ना ते चक्की लावलेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं जरा इथे बाहेरच म्हटलं सुरुवात करूया. बसते जरा खाली वारा खात. ऊन बघा आता पडायला सुरुवात झाली, म्हणजे पाऊस जरा कमी झाला आहे कालपासून. आणि आज सकाळी सकाळी छान असं ऊन पण पडलं आहे. सकाळी पाऊस पडून गेला काय? हां सकाळी पडला होता पाऊस. हां पण आता 2 दिवस जरा पाऊस की नाही कमी झालेला आहे. आज वार आहे, रविवार आहे. रविवार आमचं चाललं आहे, निवांत नाही आहे, आमचं सगळं काम चालू आहे. गटारी कधी आहे? म्हणजे आजचा रविवार. मग आपली गटारी कधी करायची? बुधवारी. मला नाही माहिती, मी वाघ्या शिरूच्या ह्याच्यामध्ये मला लक्षातच नाही गटारी अमावस्याचं. चिकन वडे खायचं ना, मग आपण बुधवारी करूया. तरी कुणाल जेव्हा मला मगाशी म्हणतायत की आज काय आणायचं नॉनव्हेज, तर त्यांना मी म्हणाले का कुठे म्हटलं आता हे करणार. परत हे दोघंजणं पण आहेत ना, यांचं पण लक्ष द्यावं लागतं ना त्यांच्याकडे. तर आज काहीतरी साधं सिंपल खाऊया असं मी त्यांना म्हणते. माझ्या लक्षातच नाही गटारीचं. ठीक आहे बुधवारी करूया आपण, काय फरक पडतो. आता हे ह्यांचं आधी महत्त्वाचं आहे ना वाघ्या शिरूचं. पण एकदम मस्त ठणठणीत आहेत दोघं पण, छान आहेत. फक्त एवढंच की जरा त्यांना ते चड्ड्या वगैरे त्यांना घातल्यात ना, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना जरा वेगळं वाटतं. बाकी असं काही नाही. पण ते पण त्यांना सवय झाले का, म्हणजे काल थोडं त्यांनी जरा त्रास दिला होता ते चड्डी वगैरे घालताना. पण आज काय नाही, आज एकदम ओके आहेत दोघंजणं, छान आहे दोघंजणं. तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. आणि आता चक्की लावलं आहे आपलं, ते ऑर्डरचं सगळं चालू आहे. ते पण आज सगळं करायचं आहे पूर्ण. उद्याला आम्हाला कुरिअर करायचं आहे काय पण करून. म्हणजे जे काय आहे ना ते वेळेत म्हटलं पोचू दे. त्याच्यामुळे आमचं सगळं कधीच झालं होतं, म्हणजे अर्धी ऑर्डर आहे ना आम्ही पाठवून दिलेली आहे आणि अर्धी माझी राहिलेली आहे बाकी. ती आता उद्याला सगळं पूर्ण करून टाकणार. आणि नवीन ऑर्डर पण चालू आहेत. कोण जर का ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. गुरुवारपासून श्रावण होय काय? कोणाला जेव्हा ते पाईप लावलं ना पाणी भरतात, पाण्याची गाडी आज आमच्याकडे लवकर येते. त्याच्यामुळे मग पहिला ते पाण्याचं करायला घेतलं. तेव्हा कसं वातावरण, उन्हाचं वातावरण. ही बघा चक्की झाली ना, अजून एक लॉट बाकी आहे टाकायचा. आता हे बघा हा बाकी आहे ना, ते टाकून घेते पटकन. मग झाले आपले थालीपीठ भाजणी. म्हणजे हा शेवटचा लॉट आहे आणि दुसऱ्या ऑर्डरचं पण सगळं करून झालेलं आहे. सकाळी सकाळी लावून घेतलं म्हणजे संध्याकाळी मग पॅकिंग करायला होईल ना, आणि मग उद्याला कुरिअर होऊन जाईल. तुम्हाला वाघ्या शिरू दाखवते. हे बघा माझे चंगू मंगू कसे झोपलेत ते बोके. त्यांना इथे आमच्या नजरेसमोरच ठेवलं आहे. आणि तो बघा एक बोका वाघ्या, बचा खाली बोल. का आलं टाटा जायचं? थांब बाबाला येऊ दे, थांब. एक राऊंड मारायला न्यायला पाहिजे परत. चला जेवायचे ना, नाश्ता करून झाला, आता दुपारी जेवतील. हे बघा येडं. हा बघा उठला बोका. तर चड्डी घातले ना त्यांना ते जमत नाही. आता काय करायचं, अजून 2-3 दिवस ठेवायचं नंतर. हां थांब बाबाला येऊ दे, मग तुला टाटा नेणार. गाई करा. त्यांचं औषध दिलं आता सकाळी त्यांना दोघांना पण औषध देऊन झाले. हे बघा ह्याला कायच नाही बघा, पाय कसा चाटते बोका. बाबू का नको खाजू.
तुम्हाला मी आता थोडीशी किचनची तयारी दाखवते. इथे वागे आणि शेरू यांचं चिकन आता गरम परत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये भात लावला आहे आणि मला आता चटणी करायची ना, तर हा किसलेला नारळ आहे ना सकाळीच ना बाहेर काढून ठेवला. किसून ठेवते म्हणजे बरं पडतं ना जरा. आणि तुम्हाला आता पीठ दाखवते डोशाचं, इडलीचं. हे काल आहे ना बनवलेलं आहे. हे बघा छान असं फुलून बघा आलं आहे. आणि त्याच्या आतमध्ये ना मी मिरची घातली होती, दिसते वरती. छान असं आंबून यायला पाहिजे ना. आता वातावरण कसं थंड आहे ना, त्याच्यामुळे अशी मिरची घातली का छान असं आंबून येतं. 2 मिरच्या घातल्या होत्या, मस्त फुललं आहे बघा, है ना. हे आता काढून घेते मिरची. ही मिरची फेकायची नाही, ही चटणीमध्ये आपल्याला कामाला येईल असं येते. जरा मिक्स करून घेते. किती सुंदर पीठ आलं आहे बघा. मिरची काढते. थंडीमध्ये कसं होत नाही ना पीठ लवकर आंबून, त्याच्यामुळे अशा 1-2 मिरच्या टाकल्या ना तर छान असं आंबून येतं बघा. कसं मस्त छान असं मिक्स करून घेते. चला आता पटापट इडली चटणी म्हणजे नाश्ता सगळा पटापट बनवून घेऊया. तोपर्यंत कुणाच्या बाबांचं काम चाललं आहे बाहेर, आवाज येतो आहे बाहेर आवाज. छान असं थोडंसं पाणी घालते आता. आता मीठ घालते ह्याच्यामध्ये आणि गरजेप्रमाणे थोडंसं जरा पाणी घालून चांगलं असं मिक्स करून घेते. टाकले मी थोडंसं पाणी त्यात. छान अशी नरम इडली पाहिजे असेल तर छान असं मिक्स करायचं. हे बघा आपली इडली मस्त होते. पहिला आधी पाणी गरम करत ठेवते एकीकडे आणि मग इडलीचं आहे ना भांडं, त्याला तेल वगैरे लावून मग पटापट होईल ना, मग वेळ नाही देणार. पाणी चला पाणी गरम होते. इडली नाश्ता बनवते. काय हवंय पाणी गरम करत ठेवा चुलीवरती, तोपर्यंत नाश्ता बनवते. पाण्याची गाडी आमच्याकडे आली ना का घाई घाई सगळं काम आहे ना बाजूला ठेवावं लागतं हातातलं. पहिलं आधी पाण्याचं करायला लागतं, कारण आमच्याकडे कसं पाण्याची जरा अडचण आहे ना, त्याच्यामुळे 2 मिनिटाचं काम असतं ते पाणी भरायचं, पण तयारी मात्र भरपूर करावी लागते. चला इथे तेल लावून झालं आहे. आता छान असं बॅटर टाकते इडली पात्रामध्ये. इडली डोसा आमच्याकडे आवडीचं आहे, हे सगळं खूप आवडतं. उकळी आली पाण्याला. शेवटचं आता शिकली 20 मिनिटं आंघोळ करून तर आलाच. चला आता चटणी बनवते. आपल्या बागेतल्या ताज्या मिरच्या घातल्यात, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि आता ओलं खोबरं घालते. आता किती हवे, जवळजवळ अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेते आता. थोडंसं पाणी, वाटून घेते. चटणी वाटून झालेली आहे आणि त्यात मी लाल मिरची घातली ना, त्याच्यामुळे रंग बघा चेंज झाला आहे. फोडणी करूया. तर चटणी आता फोडणीला त्याला मी सुरुवात केली आहे. पातेला घेतलं आणि त्यात मी थोडंसं तेल घातलं आहे, राई घातलेली आहे, उडदाची डाळ आणि भरपूर असा कढीपत्ता घातला आहे आणि त्याच्यानंतर वाटलेली चटणी आहे ना ती फोडणी घालून घेतली. गॅस मी ते ना एकदम स्लो ठेवला होता आणि त्याच्यानंतर फोडणी घालून झाल्यानंतर फक्त थोडंसं मी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि गॅस इथे बंद करून चांगलीशी चटणीने मिक्स करून घेतले. आणि इथे बघा आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. चवीला खूप छान झाली होती चटणी. तर या सगळ्यांनी इडली आणि चटणी, सांबार नाही बनवलंय, फक्त इडली चटणी आम्ही खातोय. चटणी सुंदर झाली.
चांगले झाले. चटणीमध्ये की नाही लाल मिरची घातलंय. ओली मिरचीच आहे, आपल्या बागेतली पिकल्या होत्या ना मिरच्या, त्याच्यामुळे रंग बघा चटणीचा कसा आलाय ना, तुम्हाला दाखवलं ना मगाशी. आणि आता नाश्ता करतो. कुणाला दिवाबत्ती करत होता. किती चैनी मागवल्या आहेत, ही वेगळी घातलेली आहे आज. किती मागवल्या? 3 आहेत. बघू दे. कुणाला ती चैन बघा गळ्यातली. हां मस्त वाटतं ती, त्याशी पण छान होती काल घातलेली ती. मला दाखवलंच नाही, दाखवायचं तर खरं आपण सगळ्यांना दाखवलं असतं ना. चला नाश्ता करूया, नंतरला परत दुसरं काम पण आहे बाकी. शेरू उठला का वाघ्या उठला, ते वाघ्या शेरू झोपलेत ना हॉलमध्ये. आता इथे मी डोसा बनवते, 3-4 डोसे पण बनवते. ह्या लोकांना खाऊशे वाटले तर पटकन म्हटलं बनवते. जास्त नाही, 4च बनवणार, 2 झाले, वरून हा 3रा टाकला आहे. आणि त्यासोबत दुपारच्या जेवणाची तयारी. आता टॉमॅटोचं सार करायचं आहे, त्याच्यामुळे आता उभे सगळं रेडी करून घेतले. एका ह्याच्यात 2 कामं पटापट पटापट. हे बघा कुणालच्या बाबांनी आता औषध मारायला घेतलं आहे. गवत म्हणजेच रान मारायचं औषध कालपासून सुरू केलेलं आहे मारायला. स्लोमधलं आहे ना औषध आपलं हे. आता कसं हे औषध मारलं ना तण मारायचं, एक साधारण 8-10 दिवसांनी मग ते गवत असतं ना ते सगळं मरून जातं. आणि गेल्या वर्षीची बॉटल आमच्याकडे होती, त्याच्यामुळे आता मारायला घेतलं त्यांनी. स्लो औषध हे पाण्यामध्ये मिक्स करून ते स्प्रे करायचं फक्त. चड्डी काढ त्याची. तो बघा शेरू आला. सकाळी त्याला शी करायला नेलेली ना, त्याने शी नाही केलेली आहे. तर आता मगापासून कुई करत होता. कुणाला त्याला घेऊन आलं आहे. कुठं गेला? गाडीच्या आड आहे वाटतं. हां तो बघा. घरात काढायची ना चड्डी, तर ओली नाही होणार. वर कर, हा चड्डी वर कर. हे माझं पोर लय गुणी बापरे. अजिबात ह्या वाघ्याचा कसला त्रास नाही, काय नाही फुला एकदम बिनधास्त. हां ती चड्डी कशी पायाखाली येते ना, त्याच्यामुळे अशी जरा बांधले पायाच्या इथे हलक्या ह्याच्याने. हे जरा आमचं मस्तीखोर आहे ना शेरू. वाघ्याने अजिबात काय नाही बोला, काहीच नाही त्याचं. एकदम मस्त, एकदम छान ना वाघू. बसा आता चला. शेरू आपला कसा मस्तीखोर आहे ना, त्याच्यामुळे त्याला असं कसं बांधून ठेवलं की त्याला ते जमत नाही, असं आहे ते. हां आता बसा आता. दादा आहे. हां दादा आहे. गाई करा चला. झालं सगळं फिनिश. हे बघा वाघ्या शेरू जेवून झालेले आहेत. पूर्ण बाऊल आमचे फिनिश झालेले आहेत. आज त्यांना चिकनचं सूप आणि भात दिला होता. म्हणजे त्यांचं जे रेग्युलर जेवण आहे ना ते त्यांचं सुरू झालं आता खाणं. वाघ्या बघ दोन्ही बाऊलमधलं खातोय. वाघू बघा शेट आमचे जेवले, जाऊन बसले आसनावरती. बसा आराम करा. बस झाला. हां बस. गुड बॉय. औषध पण खाल्लं हां सकाळी, अगदी चाटून पुसून खाल्लं. त्यांना जरा आयडिया करून औषध देते मी, त्यांच्या आवडीचं सगळं. चला बसा आता खाली. पंखा लावा, गरमी झाली. आज ऊन आहे ना बाहेर आहे बघा, गरम खूप होतंय. लाव. आज काय पाऊस काय जास्त पडला नाही. इथे बघा माझी बेल आहे ना, त्याला गोगलगाय लागले. गोगलगायने सगळी पानं ही बघा कशी खराब करून टाकलं. आम्ही आता जरा बसलो होतो गप्पा गोष्टी करत. आमच्याकडे लाईट गेली होती ना, त्याच्यामुळे. आली ना लाईट. हे बघा कसं सगळं हिरवगार झालंय. हे सगळं आता साफ करायला हवं. मागे एवढं साफ केलं ना, परत ते वाढलं ना एवढं. हां मागे 2दा साफ करून झालं. हां जोपर्यंत पाणी लागतं तोपर्यंत ते वाढतच जाणार, असं आहे ते. हो वारा किती आला तो. चला बाबा. कुठलं ते तर पसरणार होतं, ते थोडं राहणार आहे. आता चालली किचनमध्ये. आपलं पॅकिंग करायचे ऑर्डरचं. तयार केलेलं सगळं पीठ वगैरे आहे ना. लाईट गेली होती म्हणून जरा बाहेर आलो राऊंड मारायला.
आता लाईट कुठला चाफा राहू दे ना, उद्याला होईल ना, सकाळी फुलेल तो पूर्ण. हे बघा चाफ्याचं फूल. हे आता आपल्या घराच्या समोरचं झाड आहे ना, ते आता कळ्याने पूर्ण भरले. सकाळी 3-4 फुलं काढून घेतली होती आणि आता एक दिसलंय. आता भरपूर, आता असं धरणार ना, बाप रे. ते पण आता चांगलं. बापरे केवढं झालंय, भरपूर कळ्या आल्यात. आता रोज भरपूर आता मिळतील फुलं. चला जाऊया, पॅकिंग करून घेऊया पटकन. ऑर्डरचं आपलं आहे ते. वाग्याशरू झोपलेत, कुणाल पण झोपलाय, आराम करतात आमच्याकडे सगळे. आम्ही पण थोडासा आराम केला. त्याच्यानंतर माझं घरातलं तिथे काम होतं ते केलं, सगळं क्लिनिंग वगैरे. अजून इकडे बाकी आहे क्लिनिंगचं, ते नंतरला करणार. बघा कसे आमचे शूरवीर झोपलेत. हे शेड बघा बेडवरती, आमचे वाघ्या शेट. झोपा 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 दादाच्या बाजूला. आमचं बघा पॅकिंग चालू आहे. थालीपीठ, भाजणी आणि कुळीत पीठ याचं पॅकिंग चाललं आहे. वडेपीठाचं पॅकिंग झालेलं आहे. ही आपली थालीपीठ भाजणी बघा. आता लगेच पार्सल पॅकिंग पण करायचं आहे, म्हणजे बॉक्समध्ये सगळं आता पॅक करायचं आहे. ते आता साधारण एक हे झालं ना की मग ते करून घेणार आणि उद्याला मग सगळं हे कुरिअर होईल. किती बाकी अजून पॅकेट? हां, जरा डबल पॅकिंग करायचे. तर हे बघा आता आपलं जे पार्सल तयार झालं ना, ते सगळं पॅकिंग करायचं काम चालू आहे बॉक्समध्ये. आणि जोडीला कुणालसुद्धा आहे. तर एक साधारण अर्धा ते पाऊण तासाचं काम आहे, ते पटकन होऊन जाईल. आणि आज आलेल्या ऑर्डरसुद्धा आहेत, त्या आता आज रात्री सगळं काढून घेते, उद्या सकाळी तयार करायला घेणार ती ऑर्डर. आणि मग म्हणजे लवकरात लवकर ती ऑर्डरसुद्धा पूर्ण करायची, कारण त्या ताईंना थोडंसं जरा लवकर हवं आहे असं त्याने सांगितले ऑर्डर देतेवेळी. त्याच्यामुळे म्हटलं पटकन करून घेईन. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.